एबी हायस्कूल आलासमध्ये ईव्हीएम ॲपवर विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया, विद्यार्थीच बनले उमेदवार, मतदार, निवडणूक मतदान अधिकारी। विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी आलास तालुका शिरोळीतील कलाश्री डॉक्टर बाग पवार एबी हायस्कूल आलासमध्ये ईव्हीएम ॲपवर विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पडली। हायस्कूलमध्ये 2025-26 या वर्षाकरता मुख्याध्यापक सुभाष कोळेकर, जिमखाना प्रमुख अरुण एवारे व निवडणूक आयुक्त सदानंद सातापा पाटील, सहदेव दत्तू केंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय निवडणुका घेण्यात आल्या। या निवडणुकीत 10 जागेसाठी 21 उमेदवार रिंगणात उतरले होते। यामध्ये इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी या वर्गातील एकच उमेदवार अर्ज भरल्याने ते उमेदवार बिनविरोध झाले। या निवडणुकीत गुप्त मतदान घेण्यासाठी बूथ मतपत्रिका, ईव्हीएम मशीनचा ॲप मोबाईलमध्ये घेऊन ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। ही निवडणूक घेण्यासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस म्हणून राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी कर्तव्य पार पाडले। या निवडणुकीत इयत्ता 5वी मधील हुसेन पाटील, इयत्ता 6वी मधील कुमारी स्वराली बिराप्पा कट्टेकरी, 7वी मधील साद तन्वीर भुसारी, इयत्ता 8वी अ मधील स्वप्नील दत्तात्रय कट्टेकरी, 8वी ब मधील मुदत्सर मुजावर, 9वी अ मधील अश्विनी हट्टियावर, 9वी ब यश बिराप्पा कट्टेकरी, 10वी अ मदिहा मोहम्मद फारूक पाटील, 10 ब अमृता अजित परीट विजय झाले। जनरल सेक्रेटरीसाठी 3 उमेदवार रिंगणात उतरले होते। यामध्ये पियुष तेजानंद मोरे हा विजयी ठरला, तर महिला प्रतिनिधी म्हणून ललिता उदय कोळी विजयी ठरले। विजयी उमेदवारांचा निकाल विजय नरसगोंडा पाटील यांनी जाहीर केला। या विद्यार्थ्यांना नंदकुमार सुतार व बाबासाहेब मोरे यांच्या हस्ते विजय प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी रफिक मखमला, सुनीता जोंग, प्रकाश चाटे, शोभा गावडे, प्रतीक्षा जोशी, दत्ता धुमाळे, अनिल शिंदे, गोपाळ मोरे यांनी अथक परिश्रम घेतला। शिवारी न्यूज साठी अनिल जासूर।